नमस्कार, मी कुमारी प्रीती वैजनाथ बोरकर आता 10वी अतील विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव महालिंगेश्वर विद्यालय खुळूस. आज विकसित भारत बिल्डथॉन या उपक्रमाच्या अंतर्गत औषधी वनस्पतींचे उपयोग हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये औषधी वनस्पतींना खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. या वनस्पतीच्या माध्यमातून शरीरातून रोग प्रतिरोधक क्षमता वाढवणे, उपचार करणे आणि रोगांपासून संरक्षण मिळवले जाते. याचा वापर केल्याने औषधी वनस्पतींचा वापर केल्यामुळे शरीराचाच नव्हे तर केवळ मानसिक आरोग्याचाही लाभ भेटला जातो. नमस्कार, मी आकांक्षा कुंडली खरात. मी तुम्हाला कोरफड या वनस्पतीविषयी काही माहिती सांगणार आहे. कोरफड ही आपल्याला पित्तनाशक म्हणून त्याच्यावरती औषधी वनस्पती वापरली जाते. तसेच केसांच्या समस्येसाठी व त्वचेच्या समस्येसाठीही तिचा उपयोग केला जातो. कोरफड ही आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. तर नमस्कार, मी समृद्धी विठ्ठल गोरड. मी आज तुम्हाला काही औषधी वनस्पतींविषयी माहिती सांगणार आहे. तर त्यातीलच एक म्हणजे हा कडुलिंब. तर आपल्या या परिसरामध्ये कडुलिंब हा कुठेही मिळून जातो. तर कडुलिंबाचा वापर हा आपल्या त्वचेवरील इस्बासारख्या या रोगांच्या आजारावरती केला जातो. दुसरी म्हणजे ही तुळस. तुळशीचे विविध प्रकार आहेत. कृष्ण तुळस, धवल तुळस, रान तुळस. त्यातीलच ही एक म्हणजे कृष्ण तुळस. याचा वापर हा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा आजारांवरती केला जातो. धन्यवाद. नमस्कार, मी शिवराज ठवरे. आज मी तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल काही माहिती सांगणार आहे. पानफुटीचा उपयोग हा पोटदुखीच्या विकारांवरती तसेच मूतखडा व उच्च रक्तदाब यासाठी केला जातो. धन्यवाद. नमस्कार, मी त्रिवेणी गोविंद मिळकर. मी आज औषधी वनस्पतीविषयी काही माहिती सांगणार. त्यामधील जास्वंद हे त्वचा सुधारण्यासाठी व खास त्वचेवरील कमी करण्यासाठी व ताप आणि खोकला यासाठी धन्यवाद.